काय आपण पाहतोय एकीकडे विनीत माळी आहे, त्यानंतर दुसरीकडे आपण पाहिलं असाल तर अमोल कांगणे. फुलटॉस चेंडू, दिशा दिली आहे, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा रेखा पर, षटकार, 6 धावा. पहिला असेल ना, बरेचसे खेळाडू पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय विनीत माली काही थांबायला तयार नाहीत. माझ्या टप्प्यामध्ये आला की मी कार्यक्रम करतोच. आपण पहिला असाल तर फुलटॉस चेंडू होता, चांगला खेळून काढला. त्या ठिकाणी 6 धावेने अकाउंट ओपन केलं जातं या ठिकाणी साखलेवाडी संघाकडून. ओव्ही 11 साखलेवाडी या संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. तर दुसरीकडे आपण VC एंटरप्राइजेस सणसवाडी, चला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. अमोल कांगणे पॉवर प्लेचा षटक घेऊन हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला, चेंडू जाईल या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली जाते आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, खूप महत्त्वाचं षटक. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. 38 सर्कलच्या बाहेर या षटकामध्ये आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे आणि या ठिकाणी काव कॉर्नरला ॲज अ आयकॉनची भूमिका पार पडली जाणार. गतवर्षी ज्यांना खूप प्रभावित केलं असा हा आपण पाहतोय असा आयकॉन आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू होता, अपूल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जाईल नो मॅच लँड मध्ये. एक धाव तरी घेतली जाते आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहिली असाल तर चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली असेल तर ओव्ही 11 साखलेवाडी संघाला देत असताना हे दोन्हीही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, निखिल आणि विनीत. चला अजय सत्वे आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट बॉक्स जाऊया. अजय सत्वे, धावसंख्या आपण पाहिली असाल तर 9 धावा धावपालकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल कांगणे सज्ज होतील. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी नक्कीच अपयशी ठरली आहेत फलंदाज निखिल. पण पहिला असा सरळ बॅटने धावा येत असताना हा वेगळा फटका खेळण्याचं मानस धाडस प्रयत्न जरूर केलं या ठिकाणी निखिल यानं, परंतु संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलमधील. आणि आपण पाहतोय की निर्धाव चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकामधील फेकला जातोय, पहिल्या इनिंगमधील फेकला जातोय अमोल कांगणे यांच्या माध्यमातून. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक धाव तर घेतली जाते, क्षेत्ररक्षक वेगाने जाणार, चेंडूला फील्ड करणार, तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा VC एंटरप्राइजेस सणसवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. गतवर्षीचा विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या 2 धावसंख्या बदलली जाते. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 11 धावा आहेत धावफलकावरती. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील हा 4था सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना परी 11 गोटे त्यांच्या विपक्षामध्ये पणलगर संघ विजयी झाला होता. कोथुर्डे आणि यंगस्टार कडापे यामध्ये यंगस्टार कडापे संघ विजयी झाला होता. नंतर गावदेवी प्रसन्न कोथुर्डे त्यांच्या विपक्षामध्ये सरफळेवाडी हा संघ विजयी झाला होता. रश्मी स्टाईम फटका आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः यष्टीरक्षक योगेश पवार कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन होईल. पहिला झटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे ओव्ही 11 साखले. न्यू बॅटर आपण पाहतोय साखलेवाडी संघाकडून दुसरा आयकॉन आपण पाहणार आहोत. नाव आहे विशाल वरंडे आणि आपण पाहतोय गतवर्षी ज्यानं RK चषक गाजवला असा गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. त्यानंतर फलंदाजी सुद्धा त्यांनी चांगली केली होती.
या ठिकाणी कशा पद्धतीची रणनीती आखली जाते. समोरचा संघ आपण पाहिला असेल ना तर OV11 सर्व साखलेवाडी संघ सुद्धा मजबूत संघ आहे. निजामपूर विभाग ज्याने गाजवलाय गाजवतोय असा हा संघ आहे. तोच संघ आपण पाहतो. एकीकडे सणसवाडी त्यांच्या विपक्षामध्ये साखलेवाडी, दोन्ही निजामपूर विभागातील बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. एक षटक समाप्त झालं. एक षटका अखेर धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती आहे 1 गडी बाद 11 धावा. 1-1-1-1 असं एक नेल्सन आकडा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चला घाई करायची आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात देत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज आहेत. गोलंदाज होते अमोल कांगणे. त्यानंतर आपण पाहतोय कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आमंत्रित केले संघनायक योगेश पवार यांनी कौस्तुभ म्हात्रे यांना. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनीत माली ने सुद्धा आजच्या पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित केलं होतं. परंतु पाहायचं आहे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. वाह, चेंडू पडल्यानंतर शॉर्ट चेंडू त्याला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. षटकार 6 धावा. थँक्यू. या 6 धावांनी धावसंख्या वधारली जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि या हंगामामधील जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाज म्हणून विनीत माळी यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. फलंदाजी आपण पाहतोय विनीत माळी यांना. आपण पाहतोय दुसरीकडे कौस्तुभ सुद्धा काही कमी नाहीयेत. एकदा गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. कौस्तुभ म्हात्रे देखील चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडूला खेळून काढलं फाईन लेगच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. अमोल कांगणेला तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय विसे एंटरप्राइजेस सणसवाडी त्यांच्या विपक्षामध्ये OV11 साखलेवाडी. 2 बलाढ्य टीम मध्ये हा सामना पाहायला मिळतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. अमोल कांगणे यांनी 11 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर कौस्तुभ म्हात्रे आले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा सफल झाले. त्यांनी खेळून काढलाय स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेला. धावा धरण्याची संधी जरूर होती परंतु या ठिकाणी सेफ. 1 धाव घेतली जाते. एकाच धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावली जाईल. या सिंगलने धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती तर 20 धावा. पुन्हा एकदा कौस्तुभ स्मिथ टाइम फटका. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नितेश त्या ठिकाणी आहे. झेल सोडला जाईल. एक सोपा साधा झेल या ठिकाणी सोडला जातोय. थँक्यू. एक सोपा झेल सोडला जातोय. पाहिजे जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट केली जाते ना तेव्हा मोठे मोठे उपद्रव जरूर पाहिले जातात. यावेळेस आपण प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी डी पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि या 2 धावा घेतल्या जातील. आपण पाहिलं असेल ना चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. खराब चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळतात. चांगला खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला GJ05 KS 8666 ही कोणाची बाईक असेल तर मित्रांनो जरा अडथळा त्या ठिकाणी प्रॉब्लेम थोडा अडथळा आला आहे. तर आपली कोणाची गाडी असेल ना तर ती साईडला करायची आहे. आणि त्यानंतर एक त्या बाजूला पल्सर सुद्धा आहे. कोणाची असेल तर मित्रांनो ती साईडला करायची आहे.
पुन्हा एकदा कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती. वा सन्मान दिला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटका अखेर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 24. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटका अखेर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सनसवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू असा महेश रानवडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज झाले आहेत. पहिला चेंडू पडला जाईल यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. उंची जास्त एलिव्हेशन त्या ठिकाणी होईल का? हो, विनीतच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार 6 धावा. प्रभावित केलं या विनीत माळी याने. यावेळेस सुद्धा शफल झाले. काय फटका सजवलाय. विनीत माळीच्या बॅट मधून निघालेला हा लगातारचा दुसरा षटकार 6 धावा. बघा ना, या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा दिनेश तरे यांनी प्रभावित केलं होतं. या मॅच मध्ये विनीत माळी मात्र या ठिकाणी प्रभावित करतोय. महेश रानवडेवरती चढवलेले लगातारचे 2 हल्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी हॅट्रिक नोंदवली जाईल का? दुसरे हॅट्रिक होईल का? हे देखील पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. महेश रानवडे आपण पाहतोय प्रेशरमध्ये पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती आहे 36. 36 धावा धावफलकावरती. आरके चषक 2026 मधील दुसरे षटकार हॅट्रिक नोंदवली जाईल का? हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा महेश रानवडे सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी वाईड फेकला जातोय. एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 37. आपण पाहतोय सनसवाडी संघाचा विचार केला तर यांच्या संघामध्ये सुद्धा बलाढ्य फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता विनीत माळी याने, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दिनेश तरे असतील किंवा विनीत माळी असतील, त्यानंतर श्यामने सुद्धा खूप प्रभावित केला आहे आजच्या या रात्रीमध्ये. चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सोपा साधा झेल या ठिकाणी सोडला जातोय. आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रणव नलावडे आहेत. अशी चुकी तुम्ही या क्रिकेटच्या खेळामध्ये करू शकत नाही. जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या फलंदाजांना असे जीवदान दिले जातात ना, तेव्हा तेव्हा मोठे मोठे उपद्रव आम्ही जरूर पाहिले आहेत. यावेळेस आपण पाहतोय एक सोपा साधा झेल या ठिकाणी सोडला जातोय प्रणवच्या माध्यमातून. यानंतरचे फलंदाजी कशी राहील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, वाह
काय चेंडू फेकला या ठिकाणी गोलंदाज महेश रानवडे यांनी. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश रानवडेने कमबॅक करणारं षटक नक्कीच म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं असाल तर 12 धावा खर्ची घातल्या होत्या. लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाले होते. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्ची घातली. ही खासियत आहे मोठ्या गोलंदाजाची. शेवटचा 1 चेंडू मिस टाइम. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक वेगाने जाणार परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पहा ना, क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाही. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटकांची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो परंतु जरतरची भाषा या ठिकाणी वापरायची आहे. आपण पाहिलं असाल ना तर फलंदाजी करत असताना विशालचा झेल सुद्धा नितेश नलावडे याने सोडला होता. त्यानंतर आपण पाहिलं असाल विनीतचा सुद्धा झेल या ठिकाणी सोडला गेला प्रणवच्या माध्यमातून. 11 चेंडूचा सामना विनीत याने केला आहे. 11 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या आहेत. दोन्हीही खेळाडूंना जीवनदान दिलं गेलं आहे. पाहायचं संधी मिळाली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का? विनीत सारखा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक इनला असणार आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटका अखेर धावसंख्या 40. एक गडी बाद आपण पाहतोय. निखिल सकपाल बाद झाले. त्यानंतर कोणताही दडपण कोणतेही प्रेशर या ठिकाणी दोन्हीही फलंदाजांवरती पाहायला मिळालं नाही. 11 चेंडूमध्ये 32 धावांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते विनीत माळी याच्या माध्यमातून. का ही स्पर्धा खेळण्यासाठी मी दाखल झालो सुरत शहरामध्ये याचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळतंय. तो म्हणजे ओव्ही 11 साखलेवाडी संघाचा हा खेळाडू. नाव आहे विनीत माळी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल कांगणे यांना आमंत्रित केलं आहे. फुलटॉस चेंडू होता. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सोडला जातोय. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला मजबूत करत असतो आणि सरावाची कमी या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळते ती म्हणजे VC एंटरप्राइजेस सणसवाडी संघाला. याच्या नो चेक करायचा आहे. चला थर्ड अंपायर वेस्ट साईडचा नोट या ठिकाणी चेक करायचा आहे. थर्ड अंपायर yes it is player delivery. तर 2 धावा घेतल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एक 10 वधारली जाते. स्कोर कार्ड आपण पाहतोय 42. वाह, यॉर्कर चेंडू फेकला जातो. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय जितेश नलावडे आहेत. 1 धाव मात्र रोखू शकली नाही त्या ठिकाणी. एका धावाने धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहिली असाल तर स्कोर कार्ड वरती आहे 43 धावा. पहिलं 2 षटक आपण पाहिलं असाल तर चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. पहिले षटक हाताला 11 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर 13 धावा पाहायला मिळाल्या. महेश रानवडे यांनी 16 धावा खर्ची घातल्या. अमोल कांगणे यांचं कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतंय. सुद्धा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला. सीमा रेखा पार. चौकार. चला फास्ट खेळायचं आहे. 4 धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाईल. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलक्यावरती. पुन्हा एकदा अमोल कांगणे. शॉर्कर चेंडू होता. अपील केली जाते. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते आणि या एका धावेवरने षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल. 4 षटका अखेर धावसंख्या आहे. सॉरी ओके रिव्ह्यू नाही ना. पण रिव्ह्यू फक्त वाईट आणि नो बॉल साठीच आहे.
ओके, बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी धावा घेतल्या जातील, एक बाईकच्या स्वरूपात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहिली तर चांगल्या स्थितीकडे स्कोरकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतो, म्हणजे ओव्ही 11 साखळेवाडी संघ. पण एकदा अमोल फुल टॉस चेंडू, फुल टॉल वसूल केला या ठिकाणी विनीत माळी याने. षटकार, 6 धावा. साधारण धावसंख्या आपण पाहिली असेल तर तब्बल 54 धावा. 54 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकामधील शेवटचा एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल. यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. षटक क्रमांक या ठिकाणी 4 समाप्त होईल. 4 षटकाखेर धावसंख्या आपण पहिली असेल तर स्कोर कार्ड वरती आहे 54 धावा. शेवटचं एक षटक, निर्णायक षटक, स्लॉगवरचा खेळ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल गोलंदाजी मार्कवरती हे देखील पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. चला पंच फास्ट करायचं आहे. चला स्लॉगवरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती राहुल सकपाल यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल वरंडे. समोरच्या दिशेने उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक या ठिकाणी आतामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन. विशाल वरंडेला मात्र या ठिकाणी माघारी जावं लागेल. त्यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्या ठिकाणी झेल टिपला जातोय कौस्तुभ म्हात्रे यांच्या माध्यमातून. निखिल साखळे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल. त्यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलं पॉइंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. लगातारचा दुसरा गडी बाद. निखिल आले, निखिल गेले. लवकरात लवकर चला. चला न्यू बॅटर आपण पाहतोय सध्याच्या सुरत शहरामधील सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला धवल शेडगे आपण पाहतोय. रविवारी एक स्पर्धा झाली सुरत शहरामधील, त्यामध्ये बेस्ट बॅटरचा अवॉर्ड घेतला होता याच खेळाडूने. तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक आपण पाहतोय, विकेट हॅट्रिक सुद्धा चान्स आहे. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट चेंडू धावा देण्याची संधी जरूर होती, परंतु विकेट हॅट्रिक या ठिकाणी झाली आहे. कदाचित गोलंदाजीच्या नावावरती होणार नाही, परंतु संघाच्या नावावरती होईल.
धवल शेडगे सुद्धा या ठिकाणी माघारी जावं लागेल. चला, झाला, घाई करायची आहे पंच. कमबॅक करणारे षटक या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजे गोलंदाज राहुल सकपाळ यांच्या माध्यमातून. लगातारच 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे 54. यदा कदाचित या 3 लेझर लाईट कुणी मारू नका. चला, आरके स्पोर्ट्स मित्रमंडळ, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हॅलो चेक, हॅलो. चला, चला, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अद्याप मैदानामध्ये बाकी आहे. खूप निर्णायक महत्वाचे 3 चेंडू फेकले जाणार आहेत. कदाचित या 3 चेंडूवरती मोठे फटके आले तर चांगला स्कोर पाहायला मिळेल. जर या 3 चेंडूवरती यदा कदाचित मोठा फटका आला नाही तर सणसवाडी संघासाठी खूप जमेची बाब असणार आहे. आणि एक जमेची बाब अशी असणार आहे की साखलेवाडी संघासाठी विनीत माळी हा स्ट्राईक एंडला उभा आहे. चला, पंच घाई करायची आहे. चला, योगेश पवार, जितेश नालावडे. चला पंच, योगेश पवार, चला, आपण खूप घाई वेळ लावताय. चला, शेवटच्या 3 चेंडूचा केल्यानंतर बाकी धावसंख्या 54 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत. पाहायचं आहे राहुल सकपाळ आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. विनीत माळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली फलंदाजी विनीत माळीच्या माध्यमातून सुद्धा राहिली आहे. यावेळेस मिस टाइम, एलिव्हेशन त्या ठिकाणी होईल का? क्षेत्ररक्षक आहेत बघत राहतील. चेंडू सीमा रेखा पार, षटकार, 6 धावा. वेळ जातोय. वैयक्तिक 47 धावांची खेळी विनीत माळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतील ठोकलं जाईल का? पहिलं शतक ठोकलं होतं दिनेश तरे यांनी, दुसरं अर्धशतक ठोकलं जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या 60. यावेळेस एक फटका चांगला आहे. वा, दुसरं अर्धशतक. नाव आहे विनीत माळी. थँक्यू. काय फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये विनीत माळीच्या माध्यमातून. दिनेश तरे, त्यानंतर विनीत माळी. धावसंख्या 66 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 53 धावांची खेळी. आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील मोठा फटका, लगातारचा 3रा वार. आपण पाहतोय नाव आहे विनीत माळी. वैयक्तिक 59 धावांची खेळी विनीत माळीच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळते. वा मित्र, जोरदार टाळ्या होत्या विनीतच्या या अप्रतिम खेळीसाठी. 18 चेंडू आणि 59 धावांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे विनीत माळी.
की आपण पाहिली असाल तर साखळेवाडी संघाने धावा बनवल्या आहेत तब्बल 72. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सणसवाडी VC एंटरप्राइजेस सणसवाडी या संघाला. आणि सणसवाडी संघाचा विचार केला तर या संघाकडे ताकद दमखम क्षमता अगदी ठासून भरली आहे. योगेश पवार, त्यानंतर अमोल कांगणे असतील, कौस्तुभ म्हात्रे असतील किंवा जितेश नलावडे असेल, गतवर्षी ज्यांनी स्पर्धा गाजवली असा लकी धावडे हा सुद्धा या संघामध्ये आहे. तशाच तसं उत्तर मैदानामध्ये दिलं जाईल, काही देखील खूप पाहणं महत्त्वाचं राहणार आहेत. ऐकूया कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण चेंज करूयात. ऐकूयात एक रोहा तालुक्यातील गोड आवाज आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे सरांना. धन्यवाद. ठीक ठीक ठीक. यस, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. गणेश रणपीसी यांचा आवाज आपण ऐकत होतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा आरके चषक 2026. मान सन्मान अभिमान किंवा क्रिकेटचा वारसा आणि अनुशासन जपत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. मानकोलीचं सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये काय खेळ मध्ये पहिला डाव त्यांना अगदी गाजवून सोडला. अगदी अर्ध अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला. 15 चेंडूमध्ये 60 धावांचा विक्रम त्यानं नुकताच 3 दिवसापूर्वी केला. त्याही पलीकडे खेळत असताना त्यानं श्रीवर्धन विभागामध्ये जाऊन कुडकी बिग बॅश गाजवली आणि आज तो महाराष्ट्र राज्य सोडून गुजरात राज्यामध्ये आला. त्याच वेळेला तो सुरत नगरीमध्ये आरके चषक या मराठी समाजाच्या मानाच्या स्पर्धेसाठी तो खेळला आणि त्याही स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलेलं पाहायला मिळाले. जो कोणी लेझर मारतोय, मी विनंती करेन बॅटरवरती तुम्ही लेझर मारताय, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जर पोहोचत असेल, जो कोणी लेझर मारतोय नाही हमका गुजराती वांदा है. 12 गुजराती नहीं आवड़ते, बीच में मराठी शब्द आता है. जो कोई लेजर मारे थे भाई कृपा કરીને लेजर नहीं मारता ग्राउंड पर. पुढचा बॉल इकडे मात्र अडवा बॅटनेस टू खेळला जातोय. स्क्वेअरच्या दिशेला बॉल मात्र तिकडे चाललाय. फिल्डर तिकडे एकच वेताना पाहिजे मिळेल. एका धावेनं सुरुवात झाली आहे या मॅचच्या डावाला. योगेश पवार आणि त्याच्या साथीला खेळत असताना अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकेतील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन किट करण्याचा मात्र केला गेलाय. शॉर्ट पॉइंटला
फटका मात्र इकडे खेळला जातोय. एकच धाव, एक धावेनं सुरुवात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सिंगलने धावा बनवायच्या टार्गेट सेट 72 धावांचा, सॉरी 73ची जी टोटल आहे समोर, आणि त्या 73चा पाठलाग करत असताना चांगलं क्रिकेट खेळायचंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवलीये, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, डिरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, बचावले योगेश पवार. डेंजर झोन कडे धावत होते आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 धावा, 3 चेंडू झाले, 3च धावा धावफळकावरती. सिंगल येत आहेत. पुढचा बॉल बिग हिट, मोठा फटका, टायमिंग बरोबर नाहीये, शॉर्ट सिलेक्शन फसलंय आणि पहिली विकेट, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना एक महत्वपूर्ण खेळाडू अमोल एक धाव जोडत असताना चाललाय मैदानाच्या बाहेर. आपण जर पाहिले तर 3 धावा धावफळकावरती आहेत, एक विकेट सुद्धा आली. आता संघ अडचणीमध्ये सापडलेला आपल्याला पाहायला मिळते. लक्ष केंद्रित केले सणसवाडी संघ. इकडे मात्र आपण जर पाहिले तर मागील वर्षामध्ये विजेतेपद त्यांनी आपल्या नावावरती केलं होतं. या वर्षामध्ये मात्र आपण जर पाहिले तर सुरुवातीलाच लडखडताना दिसत आहेत. सुरुवातीला हवा तसं क्रिकेट होत नाहीये. 73 धावांचा पाठलाग करायचा, पहिली विकेट आली, 3 आकड्यावरती पुढच्या 70 धावा बनवायच्यात. 9 खेळाडूंना संघर्ष मोठा दाखवावा लागेल. किंबहुना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना योगेश पवारकडे सगळ्यांच्या नजर आहेत. जे काही करेल ते योगेश करेल, कारण की कौस्तुभ मात्रे सारखा खेळाडू गोलंदाजीसाठी असताना सुद्धा मात्र आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप, म्हणजे सणसवाडी संघाला कॅचेस शेवटपर्यंत लक्षात राहतील. 3 कॅच, त्याच्यामध्ये विनीत माळीच्या 2 कॅचेस होत्या. एक जरी पकडली असती तर यदा कदाचित 73चा जो टार्गेट आहे तो 60-50 या धावांपर्यंत येऊ शकला असता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, कोणतीही चूक नाहीये. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम सणसवाडी संघाला फलंदाज बाद. तर फक्त आणि फक्त 3 आहेत. 3 या आकड्यावरती 2 फलंदाज. प्रेक्षकांना आमच्या घर बसल्या पाहत असताना वाटत असेल की स्कोरबोर्ड कडे जर लक्ष गेलं तर कबड्डीचा स्कोरबोर्ड पाहतोय की काय, किंबहुना फुटबॉलचा स्कोरबोर्ड पाहतोय की काय, कारण की धावा होत नाहीयेत. 3 धावा फक्त आल्यात आणि त्याच वेळेला मात्र 2 फलंदाज मात्र बाद झालेले पाहायला मिळाले. विकेट हॅट्रिकच्या कदारवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनीत माळी म्हटल्यानंतर ज्यानं बॅटिंग अप्रतिम दर्जाची केली, जो बॉलिंग ही करतोय, दोन्ही बाजूनं वरचढ ठरताना पाहायला मिळते. मानकोलीचा स्टार आहे विनीत माळी. मोठी अपील उचलून धरली नाहीये. रिव्ह्यूची मागणी करण्यात येते, पण सर एलबी साठी रिव्ह्यू आहे का, एस आयोजन कमिटी म्हणते नाहीये. ऑन फील्ड अंपायर डिसिजन मान्य करावा लागेल. पण काय बॉल टाकला होता विनीतनं, लाजबाब. गोळीच्या वेगानं त्यानं गोलंदाजी केली आहे. सध्याच्या घडीला मानकोली विभागामधून एकमेव असा खेळाडू आहे जो कमी वयामध्ये जास्तीचा आयकॉनचा ट्रॅव्हल करतोय, आणि आज तो साखेवाडी संघासाठी आपण जर पाहिले तर या सुरत नगरीमध्ये दाखल झालाय. मराठी समाजाची मानाची स्पर्धा खेळण्यासाठी आरके चषक 2026च्या या 16व्या पर्वामध्ये तो आलाय. लाजबाब कामगिरी करताना पाहायला मिळते. आक्रमक दर्जाचा खेळ त्याचा आपण पाहतोय. इम्प्रेस केलं त्यानं बॅटिंग मध्ये सुद्धा आणि बॉलिंग मध्ये सुद्धा. स्वतःच्या गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा थाट आणि त्याच वेळेला तो दर्जा हा त्याचा आपण नेहमीच पाहिलाय. 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये आलात फक्त आणि फक्त 3 धावा.
नवीन गोलंदाजी मार्कवरती विशाल वरंडे आपण पाहतोय. हाही एक चांगला खेळाडू आहे. विशाल सुद्धा अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळतो आणि सध्याच्या घडीला त्यानं सुद्धा बॅटिंग करत असताना चांगलं कामकाज केलं होतं. आताही या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर विशालचा खेळ बॉलिंगमध्ये चांगला असणं गरजेचं आहे. साकेवाडी संघ म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजीचा दर्जा त्यांच्याकडे चांगला आहे. गावचे खेळाडू सुद्धा खूप सगळे चांगले आहेत त्यांच्याकडे सुद्धा. फुलर लेनचा बॉल आडवा बाटणं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव येताना पाहायला मिळते. एका धावेनं काम चालणार नाहीये पण एक धाव तर येते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला बघायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. फंबल विशाल इकडे मात्र आपण जर पाहिले तर 4च धावा झाल्यात. 40 पर्यंतचा पल्ला गाठावा लागेल या पहिल्या 3 ओव्हरमध्ये तरच धावांचा पाठलाग होईल. 73 धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर इकडे 5च धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ. विशाल हवाच येत नाहीयेत. सिंगल फक्त आणि फक्त सिंगल. या वेळेला डॉट बॉल येईल का? बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. बॅट बॉलचा संपर्क नव्हता पण पंच कळवतात वाईड. यस रिव्ह्यूची मागणी. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. निर्णय मान्य नाहीये आणि इकडे मात्र चेक केलं जाईल. प्रो लिंक स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव मात्र इकडे स्कोर कार्ड वरती जमा झालेली पाहायला मिळेल. चेक. फिल्डिंग टीमला आता रिव्ह्यू घेता येणार नाही, जरा सांगा. यस एकच रिव्ह्यू आपण प्रत्येक टीमला देतोय आणि तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल राहिला तर कंटिन्यू होईल आणि अनसक्सेसफुल राहिल्यानंतर आपण ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. म्हणजेच बॉलिंग टीम तुम्हाला आता ऑन फील्ड अंपायर डिसिजन मान्य करावं लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती थांबली जाते. धावाच येत नाहीये. योगेश पवार स्ट्राईकला आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये तिकडे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. जास्तीचे डॉट आणि सिंगल आली आहेत. 73 धावांचा पाठलाग करायचा अशा पद्धतीचा खेळ अपेक्षित नाहीये खेळत असताना टीम सनसवाडी. मागील वर्ष गाजवलं होतं. मागील वर्षामध्ये विजेतेपद आपल्या नावावरती केलं होतं. मागचं वर्ष गेलं 2026 आलंय. तुम्ही या वर्षी काय करताय याच्यावरती जास्तीचं लक्ष केंद्रित केलं जाते. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सेफ झोनला बॉल निघालाय. 1 2 3 4 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे योगेशच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. डीजे कर्णधार यांनी या ठिकाणी यायचे. पन्हाळघर वर्सेस एफ स्टार कडापे. फुल टॉस मिस टायमिंग झालाय. फिल्डर बॉलच्या खाली आहेत आणि कोणतीही चूक नाहीये. फुल टॉस बॉल वरती. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी झाली आहे. आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्की काय घडलंय हे सगळे हाव अबाउट टिपलेत. प्रो लिंक स्पोर्ट्स अप्रतिम दर्जाची यूट्यूब वाहिनी. निर्णय येईपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून घ्या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आणि बॅटर योगेश पवार बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना खेळाडू पाहायला मिळत आहे जो पेन तालुक्याला बिलॉंग करतो. पेन तालुक्यातून येत असताना पूर्णपणे तालुक्याचा सर्वाधिक फास्टर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा तो चांगला आणि
टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा सध्याच्या घडीला तो गाजवतोय आणि सर्वाधिक वेगाचा बादशाह म्हणून त्याला आपण म्हणतो. पण तो आता बॅटिंगसाठी आलाय. बॉलिंग केली, बॉलिंग मध्ये थोडीशी नाराजी व्यक्त झाली, क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही, पण अशा परिस्थितीमध्ये तो आता बॅटिंग करेल. टीम हॅलो पनळकर टीम आणि त्याच वेळेला टीम कडापे बोथ कॅप्टन आपण टॉस साठी या. टप्पा पडलाय, सोडून देण्याचा निर्णय. इकडे मात्र व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. धावसंख्या धावफळकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर 10 धावांवरती धावगती थांबली आहे. कौस्तुभ मात्र ऑन स्ट्राईक. फुल टॉस, मोठा फटका गॅप मध्ये आहे. येस, निश्चितपणे बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर पलीकडे निघालाय. हा चौकार. थँक्यू. यस, यश जाधव सुपर स्ट्रायकर पनळकर संघाचे कर्णधार इकडे उपस्थित राहिलेत. मी विनंती करेन यंगस्टर कडापे टीमचे कॅप्टन आपण इकडे लगेच या. यंगस्टर कडापे टीमचे कॅप्टन. येस, दोन्ही कॅप्टन आलेले, दोघांचे हार्दिक स्वागत. आपण नाणेफेकीचं कौल करून घेतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टीम यंगस्टर कडापे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजे यश दादू सुपर स्ट्रायकर पन्हाळघर. नवीन आपण जर पाहिले तर गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील निखिल साखे. निखिल साखे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. या मॅचचा रिझल्ट नक्की काय असेल हे सगळ्यांनाच मात्र प्रश्नचिन्ह आहे, कारण की धावसंख्या धावफळकावरती फक्त आणि फक्त 15. 73 धावांचा पाठलाग केला जातो. 5 ओव्हरचा खेळ. हा दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सावरण्याचा प्रयत्न निश्चितपणे केले जातील, पण फलंदाज आता महेश आणि कौस्तुभ कशा पद्धतीचा खेळ करणार आहेत या मॅच मध्ये. चला, टॉस होतो या ठिकाणी. पन्हाळघर वर्सेस यंगस्टर कडापे. दोन्ही संघ या ठिकाणी रेडी आहेत. मराठा समाज क्रिकेट कमिटी सुरत सन्माननीय अध्यक्ष योगेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. इकडे मात्र आपण जर पाहिले तर लेग बिफोर यश त्यांच्या समोर पकडले गेलेत. निखिल साखेनं पहिलाच बॉल टाकलाय आणि पहिल्याच बॉलला महेश रानवडे बाद. हा, ट्रॉफी या ठिकाणी बाकी आहे. मी योगेशजी मोरे आपणास विनंती करतो की या ठिकाणी पन्हाळघर मॅन ऑफ द मॅच झालेला खेळाडू त्याला या ठिकाणी आपण ट्रॉफी प्रदान करत आहोत. मराठा समाज क्रिकेट कमिटी सुरत प्रमुख योगेशजी मोरे. थँक्यू. जर पाहिले तर 15 धावांवरती धावसंख्या तशीच्या तशी थांबली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लकी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मागील वर्षामध्ये लकी बरेच लकी राहिले होते टीमसाठी, पण आता कशा पद्धतीचा खेळ करणार हाही एक प्रश्न. यावेळेला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बिगिट करण्यात आलाय. लकी आले आणि लकी मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. अजून एका विकेटचा बदंग, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम सनसवाडी संघाला फलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतात. एका मागोमाग एक धक्के मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खेळीचा आपण जर या संपूर्ण खेळीचा विचार केला तर आता असं चित्र दिसतंय की सनसवाडी संघावरती साखेवाडी संघाचे सगळेच खेळाडू हे मात्र जास्तीचे हमी ठरताना पाहायला मिळतात. मात्रभर खेळ झाला पहिल्या डावामध्ये. विनीत माईची खेळी कोण विसरेल. अगदी उगस साला मानकोलीचं सुपरस्टार म्हणत नाही. चला स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज मैदानावरती नितेश. कौस्तुभ मात्र अजूनही मैदानावरती उभा आहे, पण तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. धावा त्याला बनवायच्यात खूप साऱ्या. 73चा पाठलाग
या मॅच मध्ये करून द्यायचंय टीमला. पण निखिल ऑन हॅट्रिक, निखिल साके या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक दिनेशच्या नावावरती राहिली. तो आयकॉन खेळाडू मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, अर्धशतकही त्यानं लगावलं पहिलं. त्यानंतर आता विनीत माळी आणि निखिल साखे इथे मात्र काय घडत्या, अजून एक डॉट बॉल. मी म्हटलं होतं मागाशी ज्यावेळेला दोन आयकॉन पहिले ओव्हर टाकत होते त्याच वेळेला मी उल्लेख केला होता की साखेवाडी गावचे गाव टू गाव फॉर्मॅटचे सुद्धा गोलंदाज तेवढेच मातब्बर आहेत. साखेवाडी एक चांगला संघ आहे अगदीच. मात्र आपण जर पाहिलं तर आंतरगावांमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ ते करताना पाहायला मिळतात. बिग हिट, मोठा फटका खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. फिल्डर तिकडे आहेत, बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे येताना पाहायला मिळते आहे. षटकारासाठी हा साधा धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना बघायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती लागतात. षटकार चौकार असेच हवेत, अशाच पद्धतीचे मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण ते मोठे फटके थोडे दुरावलेत की काय. यावेळेला षटकार आल्यानंतर जवळ बॉल बॅटच्या स्टिकर पर्यंत आला. साधा सोपा झेल मात्र तिकडे सुटला गेलाय. थोडं लेझी क्रिकेट बघायला मिळालं. आरामामध्ये बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र खर्च होताना आपल्याला बघायला मिळाली आहे. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जरूर वाढेल. 22 धावा धावफलकावरती लागतील. 73चा पाठलाग केला जातोय. षटकाचा शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी आयकॉन खेळाडू कौस्तुभ म्हात्रे ऑन स्ट्राईक. कौस्तुभ म्हात्रे स्ट्राईकला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा, गॅप बनवला होता. गॅप मोठा आहे पण तिकडे फिल्डर सुद्धा उभे आहेत. एकच धाव मिळेल. पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 षटकांचा सामना संपल्यानंतर इकडे मात्र धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 येणारे. 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे म्हणजे प्रति षटकाच्या मागे 25.00चा खेळ तुम्हाला करावा लागेल आणि तरच या 50 धावा बनतील. पण जो पहिला गोलंदाज येईल विनीत माळी पुन्हा आलाय, ज्यानं षटक टाकलं होतं पहिलं पॉवर प्लेचं. फक्त 3च धावा त्यानं खर्च केला. 2 फलंदाजांना मैदानाच्या महत्वाच्या बाहेर पाठवलं आणि तदनंतर टीमवरती प्रेशर क्रिएट करण्याचं कामकाज त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आज या मॅचनं पुन्हा शिकवलं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे सगळं समीकरण आपण पाहतोय. पकडा मैदानाच्या आतमध्ये झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ सगळ्यांनीच ऐकले आणि आज ते अनुभवायला मिळालं. विनीत माळीचा झेल सुटला, तदनंतर त्याचं अर्धशतक आपण पाहिलं. असे बरेच विक्रम टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये घडतात ज्या वेळेला काय ड्रॉप होतात. पहिलाच बॉल, बाहेरचा चेंडू, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॉल डीप कव्हरला चाललाय. फिल्डर बॉलच्या मागे एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि एक ना आता काम चालणारही नाहीये. येणारे चेंडू 11 अपेक्षित धावा आहेत. 49 11 चेंडूमध्ये 49 बनवायच्या म्हटल्यानंतर कडवं आव्हान आहे. प्रेशर क्रिएट झाला बॅटरवरती आणि बॅटरचे शोल्डर आता सांगून जातात की आता थोडे डाऊन झालेत. दबाव निर्माण होतं आणि शोल्डर अप करायचे असेल ना तर षटकारही तेवढेच वरवर खेळावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल डॉट येताना पाहायला मिळते. विनीत माळी कधी वेगाचा तो बॉल टाकतो, कधी कमी गतीचा टाकतो, कधी आतमध्ये आणतो तर कधी बाहेर काढतो. ही त्याची ख्याती आहे आणि म्हणूनच तो आज ॲज अ आयकॉन म्हणून इथपर्यंत आलाय. ऑलराऊंडर खेळाडू. 9-2 फॉर्मॅट असल्यानंतर सगळे मात्र ऑलराऊंडरच खेळाडू आणतात. पण इथे मात्र फटका फसलाय. विनीत माळी गोल 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 गोल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर फिरत असताना अखेर बॉल धरतीला दान होताना पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. संघाचं धावफलक 25 या आकड्यावरती. 48 धावा अजूनही बनवायच्यात. 25 धावा फक्त स्कोरकार्डवरती लागल्यात. आता इथून पुढे येणाऱ्या 3 बॉलवरती लगातारची 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तरी मॅच बनेल टीम सणसवाडीसाठी किंवा मग या मॅच मध्ये बोलबाला जो काही आहे ना तो मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमचा राहील. कौस्तुभ म्हात्रे सांगतो मॅच संपली नाहीये. यशाच्या पाठमधून आलाय आसमानी टोला षटकार. थँक्यू. चांगली बॅटिंग. यस, षटकार येताना पाहायला मिळते. बऱ्याचशा कालावधीनंतर षटकार आलाय पण धावा येत आहेत.
धावा येणं गरजेचं आहे. अजून एक मोठा फटका अपेक्षित. बाहेरचा बॉल, बाहेरूनच खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे. इकडे मात्र आपण पाहिलं तर ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की दोन्ही टीमने एक एक रिव्ह्यू गमावला आहे आणि पंचांचा कोणताही इशारा नाहीये, म्हणजे योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून पुढे दबाव निर्माण पुनश्च एकदा बॅटरवरती. शेवटचा बॉल या ओव्हरचा. मोठा फटका खेळलाय कौसुबनं, पण आता लांबी कमी आहे, डिस्टन्स कव्हर नाही झालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. मॅच हातामध्ये आली ना की बॉल आतातून आरामामध्ये सुटले जातात आणि तसंच काहीच चित्र आपण पाहिलंय. आरामामध्ये झेल सुटला, पण मॅच बनली आहे टीम साकेवाडी संघाच्या बाजूनं. तोच खेळाडू क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुजल. तो सुजल त्यानं आरामामध्ये पहिले जे महत्वाचे झेल होते ते पकडले आणि तदनंतर जसा आता सामना त्याच्याकडे आलाय त्यानं मात्र झेल सोडलेला आपण पाहिलाय, कारण की इथून पुढे येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत. शेवटचं षटक मात्र इकडे बाकी. या 41 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. कडबाबान सुजल साखे गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल इकडे मात्र अवंतर स्वरूपाचा फेकताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे, म्हणजे आता इथून पुढे येणारे 6 चेंडू आणि अपेक्षित धावा त्यात तब्बल 40. 6 चेंडू 40 धावा बनवायच्यात. एक कडवं आव्हान आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार आले तरी सुद्धा 4 धावा दूर राहतात. मोठा फटका कौसुबने खेळला. पुन्हा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणती चूक होणार नाहीये. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम सनसवाडी संघाला कौसुब. पहिले तर लगातारच्या 3 विकेट जर संपादन करतात सुजल, तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस अनिकेत देवगरे यांच्या माध्यमातून इथे येताना पाहायला मिळते. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मोठा फटका येताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला फटका तरी खेळला गेलाय, म्हणजे एक विकेट आली. लगातारच्या 2 चेंडूंचं कौतुक करावं लागेल. सुजलच्या ज्यावेळेला विकेट आली त्यानंतर लगेच त्यांना पुन्हा खोलात बॉल टाकला, तिथे सुद्धा एकच धाव आली. मॅच बनली टीम साकेवाडी संघाच्या बाजूनं. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे, पण बघा या मॅचचं किंवा या पोलचा जो ए ग्रुपचा जो पोल आहे ना आजचा, त्याचा जर रिझल्ट पाहिला तर उजव्या बाजूला ज्या ज्या टीमची नाव आहेत ते टीम इकडे विजयी होताना पाहायला मिळाल्यात. यस, मोठा फटका. पहिली टीम आपण पाहिले तर यश जादू सुपर स्ट्रायकर पनळगर संघानं सामना जिंकला. दुसरा सामना यंगस्टार कडापे टीमनं जिंकला. तिसरा सामना सरफलेवाडी संघानं जिंकला आणि चौथा सामना ओवी 11 साकेवाडीच्या बाजूने आतापर्यंत चाललाय. हे सगळे प्रेक्षक वर्ग दाखवले जातात स्क्रीनवरती, कारण की मॅच मध्ये जास्तीचं काही बाकी नाहीये, तर मैदानाच्या बाहेरचे आमचे दर्दी प्रेक्षक इकडे मात्र दाखवले जातात. प्रोलिंग स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवरती आवर्जून सबस्क्राईब करा. पुढचा बॉल, समोरचा बॉल लढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क हवा तसा होत नाहीये आणि तिकडे पाहता पाहता अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सुजलची. विनीत माळीसाठी बक्षीस आलंय. ओवी 11 चे संघ मालक चंद्रकांतजी तिलंगे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज विनीत माळीसाठी. त्यांना जे अर्धशतक खेळलं होतं पहिल्या डावामध्ये, बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे मोठी अपील आणि काय घडलंय, फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का टीम सनसवाडीला.
डीजे. बाकी शेवटचा बॉल येणं बाकी आहे. बॅटर रोहित. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा आली आहे विकेट. सामना जिंकलाय टीम आपण जर पाहिलं तर ओवी 11 साखेवाडी संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्धशतकीय खेळी करणारा आपण जर पाहिलं तर दिल्या आणि अप्रतिम दर्जाचा कामकाज केला तो खेळाडू ॲज अ आयकॉन विनीत माळी ठरतोय. मानकोलीचा सुपरस्टार विनीत माळी प्लेअर ऑफ द मॅच. चला लगेचच या ठिकाणी आता